शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांची कथा तर मी मांडणार आहेच, पण त्यापूर्वी मी या ज्या वातावरणात आलोय त्या वातावरणानं भारावून गेलोय। शिट्ट्या पाहिजेतच। 16 वर्ष सरली तेव्हा अंगात फुलं फुलू लागतात। आठवतं ना, तुमची माझी 16 जेव्हा सरली होती, होडी सगळी पाण्यानं भरली होती, लाटांवर बेभान होऊन नाचलो होतो, होडी सकट बुडता बुडता वाचलो होतो, बुडलो असतो तरी सुद्धा चाललं असतं। तुम्हाला हे कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं, कारण प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं। तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं। ती शिट्टी मगाशी दबकत वाजत होती, ती शिट्टी मगाशी दबकत वाजत होती, तिला थोडी वाट मोकळी करून द्यावी म्हटलं, म्हणून मी या 2-3 ओळी जशा आठवल्या तशा घेतल्या। अर्थार्थी माझ्या जीवनात याच्याशी काही संबंध नसावा, कारण आमच्या सौ समोर बसल्यात बरं। मी मगाशी बुट्टे पाटील साहेबांना म्हटलं, एंट्री केली ना, म्हणजे अगोदर तर बाहेर होतोच, पण जेव्हा आतमध्ये आलो आणि तुमच्या सगळ्यांच्या टाळ्या पडल्या ना, टाळ्या, तेव्हा मी त्यांना म्हटलं, आपलं पण वय कमी झाल्यासारखं वाटायला लागलं। ते म्हणाले, खरंच आहे। काय असतं बघा, योगायोग असतो। म्हणजे मगाशी मी आलो, पत्ता विचारताना मला एक जी मुलगी भेटली, ती ढमाले आडनावाची, तिला म्हटलं, तू याच कॉलेजला आहे का? तर म्हणे, हो। म्हटलं, मी आज व्याख्यानाचा व्याख्याता आहे। तर ती खुश झाली। तर मंडळी, मगाशी मी ज्या प्रेमाचा उल्लेख केला, ते प्रेम अनेक प्रकारचे असतात। मी पाहिलं, त्या मातीमधल्या मी प्राध्यापकांशी बोललो, प्राचार्यांशी बोललो, मुलांशी बोलणं झालं, पण या संस्थेचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत साहेबराव बुट्टे पाटील यांची आज जयंती आहे, यांचा आज जन्मदिवस आहे, आणि त्यांच्यावर या खेड तालुक्यातल्या आणि या मातीतल्या लोकांनी हृदयापासून प्रेम केलंय। मी जरी त्यांना पाहिलं नसलं तरी त्यांच्यावर प्रेम करणारी माणसं मी या डोळ्यांनी पाहतोय, तेव्हा मी कल्पना करू शकतो की त्यांचं कार्य आणि ते व्यक्तिमत्व किती मोठं असेल। त्यामुळे मी जेव्हा त्यांच्या पुतळ्याच्या दर्शनासाठी गेलो, त्यामुळे मी त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायला गेलो, तेव्हा मला पहिल्यांदा असं वाटलं की त्या उंचीवर जाऊन पुष्पहार अर्पण करणं नंतर, पण पहिल्यांदा या चरणाशी नतमस्तक व्हायला हवं, कारण असे चरण समाजामध्ये खूप कमी आहेत। त्या पिढीनं ते पाहिले। आमच्या पिढीला, तुमची पिढी आणि तुम्ही मुलं खूप भाग्यवान आहात बरं का भाग्यवान आहात ते त्याचं कारण सांगतोय। तुम्ही खेडोपाड्यातून येत असाल, तुमची आर्थिक परिस्थिती कदाचित हलाखीची असेल, कशीही असेल, पण वारसा जो आहे, तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकताय, ज्या मातीत शिकताय, त्या मातीमध्ये साहेबराव बुट्टे पाटलांची संपूर्ण जीवनाची हयात गेलेली आहे। त्यांचे विचार, त्यांचे आचार, आणि ज्या ठिकाणी हा पुतळा उभा आहे तिथेच त्यांचा अंत्यविधी झालेला आहे। मंगेश पाडगावकरांच्या फार सुंदर कविता मला त्यातल्या काही ओळी आठवतात। फुलांचे वास विरून जातात, फुलांचे वास विरून जातात, दिलेले श्वास सरून जातात, असण्या इतकंच नसणंही सुंदर आहे। माझ्या प्रेमा जगणं सुंदर आहे, डोळे भरून बघणं सुंदर आहे। मला सांगावं, असण्या इतकंच नसणं कधी सुंदर असेल? ज्या वेळेस आपलं असणं असताना आपण असं काहीतरी कर्तृत्व उभं करू की आपल्या नसण्याला सुद्धा अर्थ प्राप्त होईल। आज साहेबराव बुट्टे पाटलांच्या बाबतीत तेच झालंय। लौकिक अर्थानं ते शरीरानं जरी या जगात नसले तरी या मातीतून जे विद्यार्थी घडणार आहेत, ते विद्यार्थी पुढे जे जातील, ते पुढे गेलेले विद्यार्थी म्हणजे